बघता बघता जाईल संधी, बघता बघता जाईल संधी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, उतरेल तुझी केव्हा धुंदी, सुटलेला शरद भात्यातून कधी, सुटलेला शरद भात्यातून कधी येईल का माघारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 2 व वचन 6 आणि 7 मध्ये असे लिहिले आहे, पुढे होणाऱ्या अभक्तांना उदाहरण देण्यासाठी सदम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली आणि अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली। देवाचे वचन सत्य आहे। अभक्तांना उदाहरण व्हावे म्हणून सदम आणि गमोरा ही नगरे आजही त्यांच्या अभक्तीमुळे विध्वंस झालेले आम्ही पाहतो व नीतिमान माणसाची सुटका देखील आम्ही पाहतो। लोटाच्या जावयांनी देवाचे वचन तुच्छ मानले व त्यांचा विध्वंस झाला। आम्ही देवाच्या वचनाला तुच्छ मानणारे नसावेत, तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे असावेत। विश्वास न ठेवणे म्हणजे विध्वंसाला आमंत्रण देणे होय, म्हणजेच अग्नीच्या सरोवरामध्ये जाणे होय। कोणाही अभक्त म्हणजे पापी मानवाचा नरकाग्नीमध्ये नाश होऊ नये म्हणून देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला मानव होऊन ह्या जगात पाठविले व तो सर्व जगाला पापाची मुक्ती देणारा म्हणून ठरला। जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची जाणीव ठेवून पश्चाताप करील व तो माझ्या पापासाठी मरण पावला आणि देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारील, तो नरकाग्नीपासून सुटका पावेल। देव करो देवाच्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही सुटका पावलेले हो। काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी।